तर बघा आज मी बनवणार आहे मस्त असं चिकन 65। तर बघा किती मस्त झाले बघू शकताय तुम्ही, एकदम छान असं झालेलं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्किप न करता व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर आज बघा मी चिकन 65 बनवून दाखवणार आहे तुम्हाला। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले बघा, स्वच्छ धुवून घेतले। तर आता ह्यावर पिळूया बघा, अर्धा लिंबू घेतलाय मी, लिंबूचा रस पिळूया। इथं बघा आणि 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतल्या, हे पण टाकूया। दही घेतलंय बघा मी अर्धी वाटी, ते पण ओतूया। तर बघा इथं मी चिकन 65 मसाला घेतलाय, ते पण ओतूया। हे बघा लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घालूया, धना पावडर एक अर्धा चमचा घालूया, चवीपुरतं मीठ टाकूया। आपलं घरचं लाल तिखट एक 2 चमचे टाकूया। थोडा तिखटाच्या ह्यानं टाकू शकता तुम्ही पाहिजे तेवढं। मस्त असा कलर येण्यासाठी थोडासा लाल कलर घेतलाय बघा मी। थोडासा कढीपत्ता घेतलाय बघा, कढीपत्ता पण असं तुकडं करून टाकूया, म्हणजे ह्यानं वास छान येईल। तर आता हे सगळा मसाला आपण मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे, सगळ्या चिकनला लावून घ्यायचा आहे असा। बघा मसाला लावून घेतलाय असा सगळीकडे। तर आता बघा एक अंड पण यात मिक्स करूया आपण, दही पण घातलंय, अंड पण एक घातलंय बघा। मस्त असं छान टेस्ट येते आपल्या 65 ला। मिक्स करून घेऊया। तर बघा हे अंड पण आपण ह्यात आता छान मिक्स करून घेऊया। आता मी तांदळाचं पीठ घेतलंय बघा, हे पण यात वतून आपण छान असं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेऊया व्यवस्थित, लावूया सगळीकडे ह्याला पण, याने पण छान होतं आपलं 65। तर आता बघा मस्त असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। छान मिक्स झालं, ह्याला एक 10-15 मिनटं झाकून ठेवूया आपण आणि मग करायला घेऊया। आता झाकून ठेवूया थोडा वेळ भिजायला, झाकून ठेवूया आपण ह्याला एक 10-15 मिनटं। तर आता बघूया आपण 15 मिनटं झाकून ठेवलं होतं। तर बघा मस्त असं भिजलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। बघा छान असं भिजलेलं आहे बघा। इकडं तेल पण ठेवलंय बघा मी, बघा तेल ठेवलंय गरम व्हायला। चुलीवर बनवायला लागले मी, चुलीवर करून दाखवते तुम्हाला आज मी 65। तर बघा तेल गरम, तर बघा 1-2 मिनटं ह्याला असंच ठेवायचं, लगेच असंही करायचं नाही, पलटायचं नाही, नाहीतर चिटकतंय खाली। 1-2 मिनटं ठेवूया तसंच। तर बघा 2 मिनटं झाले, ते आता आपण उलट पालट करून बघूया। बघा काय मस्त कलर आलाय बघू शकताय तुम्ही। बघा छान असा कलर आलेला आहे। एक 8-9 मिनटं आपल्याला छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे बघा 65। व्यवस्थित छान तळलं जाते, मग लगेच काढायचं नाही। मी जाळ बारीकच लावलाय बघा, चुलीला बारीक जाळ लावूनच व्यवस्थित छान असं तळून घेऊया आपण 65। इकडून तिकडून पलटी मारून छान तळून घेऊया। तर बघा छान असं तळलेलं आहे 65 आपलं। बघा कलर चेंज झालाय बघू शकताय तुम्ही। काढून घेते मी आता। तर बघा हे दुसरं पण तसंच तळून घेते। बघा सोडून 2 मिनिटं झाले ते।
छान तळून घेऊया. बघा काय मस्त कलर यायला लागला बघू शकताय तुम्ही. तर एक 8-9 मिनटं छान असं तळून घेऊया. एकदम क्रिस्पी होते. तर बघा हे पण आता छान तळले गेलेलं आहे. काढून घेऊया. बघा काय आवाज यायला लागलाय, तुम्हाला आवाज पण येत असेल. एकदम क्रिस्पी असं कुरकुरीत झालेलं आहे. हे पण सोडते बघा आता मी. तर सगळं 65 आपल्याला असंच तयार करून घ्यायचं आहे. तर बघा आता पलटी मारून घेऊया. छान असं पलटी मारून तळून घ्यायचं. इकडून तिकडून दोन्ही साईडनं छान तळलं पाहिजे. सारखं असं पलटत राहायचं हलवत. बघा छान आता असं आपलं हे पण तळलेलं आहे 65. काढून घेते. लय पण करपवायला नको. तळलेलं आहे. एक 8-9 मिनटं मी तळून घेतलेलं आहे छान. सगळं आता मी असे 65 तयार करून घेते बघा सगळं. तर बघू शकताय तुम्ही आज आपलं चिकन 65 मस्त असं बनवून तयार झालेलं आहे. किती छान झाले बघा. मोडून दाखवते मी तुम्हाला. बघा काय मस्त झाले. आतनं असं छान असं तळलं गेलेलं आहे बघा. सहज एकदम तुटत आहे. दाखवते तुम्हाला मी. बघा मस्त झालेलं आहे. सोबतच कांदा घेतलाय, लिंबू घेतलाय आणि इकडं बघा टोमॅटोची चटणी पण घेतलेली आहे. सॉस घेतलेला आहे. ह्याच्यासोबतच तुम्ही खाऊ शकताय. बघा मस्त असं. तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.